हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्य योग श्लोक 21. वेदा विनाशिनं नित्यं य एनं जमव्ययम् कथं स पुरुषः पार्थकं घातयति हन्तिकम्. वेदः जो जाणतो, अविनाशिनम अविनाशी, नित्यम नित्य अस्तित्वात असणारा, यह जो कोणी, एनम हा आत्मा, अजम जन्मरहित, अव्ययम निर्विकार किंवा क्षयरहित, कथम कसा, सह तो, पुरुषः पुरुष, पार्थ हे पार्थ, कम कोणाला, घातयति मारवितो, हंती मारतो, कम कोणाला. हे पार्थ, आत्मा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे, हे जाणणारा पुरुष कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. तात्पर्य: प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा आणि कुठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर वधकर्त्या व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरविता येत नाही, कारण तो न्यायसंहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देतो. हत्या करणाऱ्या मनुष्याला देहांताची शिक्षा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांचे दुःख त्याला भोगावे लागत नाही. म्हणून हत्याऱ्याला राजाने केलेली देहदंडाची शिक्षा ही वस्तुतः हितकारकच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा दिल्यामुळे आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्णांप्रित्यर्थ युद्ध कर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसाच नाही. कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे ज्ञानयुक्त आहे आणि त्यामुळे त्याने पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हरे कृष्ण.